डंबरवा ज्ञानवान फेडा वाना डोंगरे वेडा वाग्या। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेपी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर डेमो मध्ये बघितल्याप्रमाणे स्टेटस क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्स मध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्स मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेपी प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे। तर ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर आता हा इमेज ॲड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या इमेज लेअरला फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं, फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आणि इमेज लेअर आहे तो एका साईडला स्क्रोल करून घ्यायचा आहे। का तर आपल्याला इथं ॲनिमेशन मूव्ह ॲनिमेशन आहे ते आपल्याला द्यायचं आहे। एका साईडला आपण स्क्रोल केल्यानंतर याची जी लेंथ आहे ते आपल्याला बघू शकता कुठपर्यंत ठेवायची आहे। इथं 9.14 या सेकंदाचे बीटमार्कपर्यंत ठेवून घ्यायचे आहे। तर ठेवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इथं आपल्याला एक प्लस की द्यायची आहे। प्लस की दिल्यानंतर लास्ट यायचं आहे। आता प्लस की आपण स्टार्टिंग दिलेलं आहे आणि एक लास्टला द्यायचं आहे। आणि इमेज आहे तो या साईडला अशा प्रकारे स्क्रोल करत घ्यायचा आहे। जेवढी तुम्हाला मूव्ह ॲनिमेशन द्यायचं तेवढा इमेज आहे तो स्क्रोल करायचा आहे। आता आपण स्क्रोल केल्यानंतर बघू शकताय याचा प्रॉपर लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येत आहे। बघू शकता तुम्हाला स्क्रोल इफेक्ट आलेला आहे। आता स्क्रोलिंग इफेक्ट आल्यानंतर परत काय करायचं आहे, इथून आपल्याला बॅक निघून शेकेपी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। आणि शेकेपी प्रीसेटमध्ये अशा प्रकारे हा इफेक्ट दिलेला आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता पेस्ट केल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो PNG नवरात्री स्पेशल दिलेला आहे तो आपल्याला पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर तो PNG अशा प्रकारे वरती स्क्रोल करत सेट करायचा आहे। तर सेट झाल्यानंतर याची ही लेंथ आपल्याला 9 पॉईंट होऊ शकता 9 पॉईंट कुठपर्यंत आपल्याला 9.14 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे की सगळ्यात पहिला बीट 1.5 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून आपल्याला कोणताही एक शेप आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे शेपची साईज आहे ते फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे। त्यानंतर कलर अँड फिलवर जाऊन व्हाईट कलर सिलेक्ट करायचे आहे आणि थोडंसं पुढं जाऊन इथं आपल्याला काय करायचं, ही जी PNG आहे ती थोडीशी पुढं जाऊन इथं आपल्याला कट करायची आहे। बघू शकता एवढा साईज आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। आता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता हीच लहान PNG आहे ती आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे आणि इथून पासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला हीच पेस्ट करायची आहे। बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला फक्त पहिली आणि शेवटच्या बीटला पेस्ट करायचं नाही। अशा प्रकारे बघू शकता ही शेवट आपण ठेवलेली आहे आणि ही पहिली ठेवलेली आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता इथं आपलं पहिलं ॲनिमेशन झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 9.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी दिलेला व्हिडिओ अशा प्रकारे मटेरियलमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर तो फक्त ॲड करायचा आहे। ॲड करून फक्त इथं झालेला आहे, तुम्हाला फक्त ॲड केला की तो पूर्ण तुमचा स्टेटस आहे तो क्रिएट होतोय। आता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।